राज्य की राजनीति में फिर एक बार हलचल मची है। एक तरफ जयंत पाटिल के इस्तीफे की अटकलें और दूसरी ओर रोहित पवार की ईडी गिरफ्तारी को लेकर एनसीपी शरद पवार गुट के नेता जितेंद्र आभाड़ का बड़ा बयान सामने आया है। उनका कहना है कि जयंत पाटिल के इस्तीफे पर उन्हें कोई जानकारी नहीं, वहीं ईडी द्वारा रोहित पवार की गिरफ्तारी को लेकर उन्होंने सरकार पर तीखा हमला बोला। माहिती तुम्हाला मिळाली, ती माहिती मला मिळालेली नाही। पक्षाची काही पद्धत असते, काही म्हणजे आमचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, आमचं स्वतःचं जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याच्यानुसारच पक्षाची बैठक होईल। पक्षाची बैठक होऊन मग त्याच्यात निर्णय घेतला जाईल आणि निर्णय घ्यावे। असं टी व्हीवरच्या बातम्यांवरती निर्णय होत नसतात पक्षाचे। अंतर्गत का नाराजी कशासाठी नाराजी, कशासाठी नाराजी? तसंही जयंत पाटील साहेब हे नेहमीच सांगत आले की मला आता 7 वर्ष झाली आणि महाराष्ट्राचा दौरा कमीत कमी 7 वेळा गेला पूर्ण महाराष्ट्राचा। त्यांची इच्छा आहे की नवीन चेहरा द्यावा, पण नाराजी आहे म्हणून नाही, तर शेवटी कोणाला तरी वाट मोकळी करून द्यावीच लागते। तर तुमचं पण नाव होतं चर्चेमध्ये? नाही, माझं नव्हतं बाबा, मी इच्छुक पण नाही, मी इच्छुक नाही आहे। चालू पदभार स्वीकारणार असं मला शशिकांत शिंदे होणार आहेत हे तुमच्याकडनं कळते, मला काही कोणी सांगितलं नाही। पक्षाच्या बैठकीत ठरतो, असं अशा चर्चेत कधी ठरत नाहीत। पवार साहेब, जयंत पाटील साहेब, आमचे बाकीच्या जिल्ह्यांमधले ज्येष्ठ सदस्य यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन नंतर मग हे सगळं हा प्रोसिजरचा भाग आहे। निवडणुका देखील जवळ येत आहेत, त्यामुळे कुठेतरी आता नवीन नवीन चेहरे असतील त्यांना देखील संधी देण्याची जे आहे, जे होणार आहे ते होणार आहे, पण असं टी व्हीवरच्या बातम्यांवरती पक्षाचे निर्णय होत नसतात। तर पुन्हा एकदा आता ईडीच्या कारवाईला आता सामोरे जावं लागणार आहे रोहित पवार यांना, त्यामुळे पुन्हा आता नोटीस देऊन त्याच्यामध्ये नाव येणं आश्चर्याची बाब आहे। महाराष्ट्रातल्या 97 लोकांवरती EOWनी कारवाईचा हे केलेला, पण त्या सगळ्यांचे केसेस बंद करून त्याचा चौकशीअंती त्याचा क्लोजर रिपोर्ट कोर्टाला सादर झाला। त्याच्यात कुठेच रोहित पवारचं नाव, पण त्याच FIRचा आधार घेत ईडीनी मात्र आपल्या चार्जशीटमध्ये ह्या 97 लोकांना सोडून रोहित पवारला घेतलेलं आहे, म्हणजे रोहित पवारचं नाव। ठीक आहे, चार्जशीटमध्ये गेलं म्हणजे याचा अर्थ त्यांच्या कक्षेतने निघून ते कोर्टात गेलं आहे आणि आमचा कोर्ट आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे। कोर्टाची लढाई लढू सर, जाणून टार्गेट केलं, पण हे म्हणजे रोहितला शांत करण्याचा हा उपाय नाही। रोहित शांत बसणाऱ्यांपैकी नाही, लढणार आहेत। पवारसाहेबांचं रक्त आहे, तो लढत राहील। असं नाव आणून किंवा चार्जशीट दाखवून असं, आणि महाराष्ट्राची जनता खूप सुज्ञ आहे। ईडी काय करते आणि कसं होतं हे महाराष्ट्राच्या जनतेने गेल्या काही वर्षामध्ये बरोबर ओळखलं। संजय राऊतांनी देखील सांगितलं की असे पुरावे दिले, मात्र ईडीने त्याच्यावरती कुठलीही कारवाई ते केली। ठीक असं आहे, की मला त्याच्यावरती काहीच बोलायचं नाही। ईडी काय करते हे आता महाराष्ट्रातल्या गावातल्या शेवटच्या शेतकऱ्याला पण माहिती आहे। म्हणजे ज्या शेतकरीला शेतावरच्या बांधावर शेतकरी पूर्वी राजकारणाची चर्चा करायचा, आता तो ईडीची करतो। चावडीवरती आता ईडीची चर्चा व्हायला लागली। का वाटतं मागे देखील रोहित पवारांच्या सोबत पूर्ण राष्ट्रवादी उभी होती रात्रभर? नाही, असं आहे की आम्ही कोणाची साथ सोडणारी माणसंच नाही, जीवाभावाची लोक आहोत। आम्ही जर अशा परिस्थितीमध्ये साहेबांना मोठे सोडून गेल्यानंतर पण साहेबांबरोबर उभे राहिले होते, तर हमारे में गुर्दा है भाई, हमारा कलेजा है। रोहित भागने वालों में से नहीं है, खड़ा रहेगा, लढेगा। तर या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांचा 70,000 कोटीचा घोटाळा असेल या देखील गोष्टी आणल्या होत्या। बघा, ते वॉशिंग मशीन आहे, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं। माझं रोहित फक्त मर्यादित आहे की ज्याच्यावर केसच नव्हती, ज्या FIRचा आधार घेत ईडीने चार्जशीट दिली आहे त्याच्यामध्येही रोहितचं कुठे नाव नव्हतं। अचानक रोहितचं नाव चार्जशीटमध्ये आलं। ठीक आहे, आता ही कोर्टातली लढाई आहे, कोर्टात लढू, त्याच्यात काय। तर जनसुरक्षा हा जे विधेयक आलेलं आहे, विरोधक आता राज्यपालाकडे जाणार आहे, हे विरोधक नाही, काही गोष्टींमध्ये आम्ही नाराज आहोत। जे काही आम्हाला कबूल केलं ते विधेयकात नाही,
काही नाराजगी आम्ही राज्यपालाकडे जाऊन आम्ही मांडणार आहोत. ह्या कायद्याने कुठेतरी नुकसान होईल, सुरक्षा म्हणजे माझा जो समज आहे त्याच्यामध्ये वैयक्तिक कोणाला हल्ला करता येईल वैयक्तिकरित्या कोणावर असं या कायद्यात नाही. पण हे सरकार आहे, हे सरकार फॅसिस्ट प्रवृत्तीचं सरकार आहे. हे भारतीय नवीन जो कायदा आहे त्याचा वापर करून 2-2 वर्ष लोकांना आत ठेवते. ह्या देशातले कित्येक पत्रकार 2-2, 3-3 वर्ष जेलमध्ये आहेत. कुठल्या कायद्याचा वापर केला त्यांच्यावरती थोडे जनसुरक्षा आणि कायदे. भारतीय न्यायव्यवस्थेने म्हणजे आत्ता जे प्रचलित कायदे आहेत त्या कायद्याचा आधार घेऊनच त्यांना आत ठेवलेलं. तेव्हा सरकार आहे, सरकार काहीही करू शकतं अशी परिस्थिती आहे. सध्या कायद्याची भीती वाटते कोणाला? नाही वाटत. कारण का सरकार कायद्याचा असा काहीतरी खिमा प्रॅक्टिस करतं की तो खिमा कुठे आणि बटाटा कुठे कळतच नाही. ह्या सुरक्षा कायद्यामुळे भाजपची सुरक्षा होणार असं देखील आता उद्धव ठाकरे म्हणतात. भाजप सुरक्षा असं आहे की पी चिदंबरम यांनी PMLA कायदा आणला. मला जी माहिती आहे त्याप्रमाणे माझं जे छोटं ज्ञान आहे तेव्हाचे एक ज्येष्ठ BJPचे सदस्य होते अरुण जेटली यांनी चिदंबरम साहेबांना सांगितलं होतं की हा कायदा आणू नका, हा कायदा अंगाशी येईल, सगळ्यांचेच येईल. नाही ऐकलं चिदंबरम साहेबांना, आला अंगाशी, ते स्वतः जेलमध्ये गेले. त्यामुळे असे कायदे ह्याचे परिणाम नंतर भोगावे लागतात आणि समाजाला भोगावे लागतात. हा कायदा खरा UNOमध्ये हा कायदा आंतरराष्ट्रीय पातळीवर डिस्कस झाला होता. ह्या कायद्याची जो स्कोप आहे तो स्कोप इंटरनॅशनल टेररिझम आवाक्यात आणण्यासाठी